नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हिम्मत पाटील सर। आज आपण पाहायचं आहे की शेकडेवारीवरती मुंबईसाठी स्पेशल मुंबईसाठी आलेले प्रश्न तितकेच फक्त आपण बघायचे आहे। बघा, शेकडेवारी हे प्रकरण बघत असताना काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। मग बेसिक मध्ये काय काय माहित पाहिजे बघा। एक माहित पाहिजे तुम्हाला शब्दांचा अर्थ, एक माहित पाहिजे काय तुम्हाला शब्दांचा अर्थ। आता शब्द कोणते कोणते असतात याच्यामध्ये? एक तर शब्द असतो काय शेकडा, एक शब्द काय असतो शेकडा किंवा टक्के, शेकडा किंवा टक्के। ह्याचा अर्थ काय की भागिले 100। ह्याचा अर्थ काय भागिले 100। शेकडा किंवा टक्के म्हणजे काय भागिले 100। दुसरा असतो काय चे, दुसरा काय शब्द असतो चे। चे म्हणजे काय? चेचा अर्थ असतो गुणाकार, चेचा अर्थ काय असतो गुणाकार। तिसरा शब्द काय असतो बघा, एक तरी असतो पैकी, एक तरी असतो काय पैकी किंवा काय असतो च्या, एक तरी काय असतो पैकी किंवा च्या। पैकी किंवा च्या कुठं असतो तर तो खाली घ्यायचा असतो छेदस्थानी, म्हणजे इथनं तुम्ही खाली चालत गेला असा तर खाली तुम्हाला तिथं चा मिळतोय बघा। म्हणजे चा कुठं असतो खाली, चा कुठं असतो खाली, या ठिकाणी काय असतं चा। आणि बघा ही शब्द असतो काय असतो ही, ही कुठं असतो ही वर असते, ही कुठं असते वर, म्हणजे ही शब्द म्हणतोय आम्ही, ही ज्याला ही लागलेला असतो तो अंक कुठं असतो वर, ही वर घ्यायची, ही काय करायचं हिला वर घ्यायचं। ओके, ही कुठं असतं वर घ्यायचं। इतके गोष्टी तुम्हाला लक्षात जर का आल्या असतील तर हे शब्दांचा अर्थ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, हे माहित असणं गरजेचं आहे। ह्या ठिकाणी बघा दुसरा एक शब्द असतो म्हणजे, काय असतो म्हणजे किंवा हा, ह्याचा अर्थ असतो बरोबर, म्हणजे किंवा हाचा अर्थ असतो बरोबर। हे शब्दांचे अर्थ माहित पाहिजे तुम्हाला। आणि दुसरं माहित पाहिजे की हा जो तुम्हाला वर्तुळ दिलाय, हा वर्तुळ म्हणजे संपूर्ण वर्तुळ म्हणजे एक, म्हणजे याला म्हटलं जातं 100%, याला काय म्हटलं जातं 100%। म्हणजेच 100% म्हणजे किती? 100% म्हणजे एक, 100% म्हणजे किती एक। आता बघा ह्यातला जर का तुम्ही फक्त हा एवढाच भाग जर का पाहिला तर हा तुमचा झाला किती 25%, हा 25%, हा 25%, हा 25%, हा 25%, असं काय झालं ते 100% झालं। मग आता ह्या 25%तला फक्त एवढाच जर का भाग घेतला, म्हणजे 25च्या निम्मा जर का घेतला भाग तुम्ही, तर तो किती झाला तुमचा 12.5%, किती झाला 12.5%। पुन्हा हा 12.5% म्हणजे किती झाला, हा 12.5% म्हणजे एकूण किती झाला हा 25% झाला। पुन्हा बघा हा पण 12.5%, पुन्हा हा पण 12.5%, म्हणजे हा टोटल किती जर का झाला तर हा टोटल झाला 50%। तसाच हा 12.5%, हा 12.5%, म्हणजे हा टोटल किती झाला तुमचा 75%। त्याच्यानंतर हा 12.5% आणि हा 12.5%, म्हणजे हा किती झाला टोटल एकूण मिळून 100% झाला। म्हणजे ह्या वर्तुळाचे 4 भाग पाडले तर 25-25 होतात, आणि त्याचे 8 भाग जर का पाडले तर प्रत्येक भाग 12.5चा होतो, म्हणजे 12.5चा। मग प्रश्न कसे असतात बघा या ठिकाणी, एक साधे साधे असतात, हे तुम्हाला माहितच पाहिजे बेसिक गोष्टी। बघा 50%, या ठिकाणी मी लिहितो किती 50%। आता 50% म्हणजे किती तर 50% म्हणजे भागिले 100, 50 भागिले 100 म्हणजे किती येतंय अर्धा, म्हणजे किती 1/2 किंवा 0.5। त्याच्यानंतर 25%, 25% म्हणजे किती 4 भाग जर का पाडले तर त्याच्यातला एक भाग म्हणजे 1/4। त्याच्यानंतर 20% एक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, म्हणजे 1/5। इतक्या गोष्टी माहित पाहिजे। आणि जर 8 भागाचं ते एक लक्षात ठेवा तुम्ही, तिथे काय नाही एकदम सोपं आहे 8 भागाचे। बघा 8 भागाचं काय, हा एक भाग झाला म्हणजे किती 12.5%, 12.5% बरोबर किती असा प्रश्न असतो। तर किती 8 भाग जर का पाडलं तर 8 भागातला एक भाग म्हणजे 1/8। बघा पुढचं बघा 12.5 परत आलं 25, परत आणि 12.5 जर का मिक्स केलं तर किती होतंय 37.5%, म्हणजे किती इथं विषम संख्या पुढची घ्यायची 3/5, म्हणजे 3 भाग झालेत ना, 1 2 3, 3/5। त्याच्या पुढचं बघा 62.5%। आता 62.5% म्हणजे किती, त्याच्या पुढचा विषम संख्या 3/8 आहे इथं, त्याच्या पुढची विषम संख्या 5/8, म्हणजे एकूण 8 भाग आहेत, ते एकूण 8 भाग खाली। त्याच्या पुढचं जर का पाहिलं म्हणजे 1 2 3 4 5 6 7, 7 भाग जर का घेतलं तर किती टक्के होतं ते 87.5%, 87.5, म्हणजे किती झालं 7/8। हे भाग तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, सोपं आहे एकदम। छेदस्थानी 8 आहे आणि वरती विषम संख्येत, इतकं सोपं आहे। हे फक्त बेसिक साठी तुम्हाला माहित पाहिजे। आता पाहणार आहोत आपण याच्यावरची मुंबईसाठी विचारलेले प्रश्न।
बघा मुंबईसाठी विचारलेले प्रश्न बघा. 45% बरोबर किती? एकदम साधा प्रश्न. मांडणी कशी करायची? 45% म्हणजे काय? भागिले 100. शब्दांचा अर्थ फक्त लक्षात ठेवायचा. भाग घालूया आपण किती जातोय? 5 5 5 25 5 9 45 आणि 5 10 50 वरचा आहे तसा 0. परत घेऊया बा. 45% म्हणजे काय? 45 आणि टक्के म्हणजे काय? भागिले 100. ह्याला काय करायचं? भाग घालवायचा. किती जातो? 5 ने. 5 9 45 5 2 10 वरचा 0 आहे तसा म्हणजे किती आला? 9/20 आहे का ऑप्शन मध्ये? 9/20 ऑप्शन क्रमांक 3 बघा. 9/20 आलं का नव्हतं? फक्त शब्दांचा अर्थ फक्त बघत चला. चला नेक्स्ट बघा पुढचं. 50% म्हणजे किती? 50% काढू आपण. 50% म्हणजे किती? भागिले 100. एका शून्याला एक शून्य गेला. ऑप्शन बघताना बघायचं. जर दशांश पूर्णांकात जर का ऑप्शन जर का असतील तिथं जर का 10च्या पटीत असेल 10 100 असे असेल तर सरळ जेवढी शून्य आहेत तेवढं घर उजवीकडून डावीकडे सरकवायचं आणि 0 द्यायचं. दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे किती आलं? 0.5 म्हणजे 5 इथं आला तुमचा दशांश चिन्ह. लक्षात आलं? म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? 0.5. जरी तुम्ही भाग घालवला तरीही उत्तर तुमचं तेच येतं. आहे का? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई कारागृहाला विचारलेला प्रश्न होता. नेक्स्ट बघा. एका संख्येचा 2/25 म्हणजे किती टक्के? कधी विचारलाय? चालकला विचारलाय. 2023 ला प्रश्न बघा. एका संख्येचा आपल्याला माहित नाही. एक संख्या कोणती? तुम्ही एक्स घ्या, तुमच्या आवडीचं एखादं नाव घ्या, तुमच्या आवडीच्या एखाद्या व्यक्तीचं नाव ठेवा, काहीच पण ठेवा तुम्ही. नाना काका मामा काय म्हणायचं ते म्हणा. एक्सच्या इथे काय दिलं? चा. चा अर्थ काय? गुणाकार. चा अर्थ काय? गुणाकार. किती? 2/5 2/25 किती दिले? 2/25 म्हणजेचा अर्थ काय? म्हणजेचा अर्थ बरोबर म्हणजे किती टक्के? म्हणजे किती टक्के ही मांडणी झाली. आता एक लक्षात ठेवा या ठिकाणी म्हणजेचा अर्थ बरोबरच असतो. मात्र जेव्हा आपण म्हणजेचा अर्थ गुणाकार घेतो, म्हणजेचा अर्थ काय करतो? इथं गुणाकार घेतो तेव्हा पुढची संख्या उलटी करायची असते. खालचं वर अंशात छेदात छेदाचा अंशात म्हणजे 100 कुठे जाणार तुमचं? 100 जाणार वरती. खालची संख्या तुम्हाला काढायची. ओके भाग घालूया आपण. बघा किती आलं? 25 1 25 25 चोक 100 4 2 8 किती आलं तुमचं? 8%. ऑप्शन क्रमांक 1 8%. एवढं सोपं आहे मित्रांनो. इतका सोपं आहे बघा. फक्त शब्दांचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. पुढचा बघा. मुंबईसाठी 19 ला विचारलेला 12/15 म्हणजे शेकडा किती? म्हणजेचा अर्थ गुणाकार घेतला तर 100 काय होणार? वरती जाणार. म्हणजे शेकडा किती? बघा किती जातो? 5 त्रिक 15 5 2 10 वरती 0 आहे तसा. पुन्हा 3 1 3 3 चोक 12 20 चोक 80 20 चोक किती? 80 आहे का ऑप्शन मध्ये? बघा 80 ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उत्तर किती आलं? शेकडा 80. लक्षात आलं? फक्त शब्दांचा अर्थ बघत चला. चला नेक्स्ट गणित बघा. 85 या संख्येचा शेकडा 20 किती? आता बघा 85 या संख्येचा चा म्हणजे काय? गुणाकार. शेकडा 20 शेकडा म्हणजे काय? भागिले 100 आणि वरती काय? शेकडा 20. बघा शून्याला 0 गेला. पुन्हा 5 2 10 5 1 5 3 राहिला. 5 7 35 2 ला 2 गेला म्हणजे किती आलं? 17. किती? शेकडा किती? 17. आहे का 17? ऑप्शन क्रमांक 4. मित्रांनो फक्त शब्दांचा अर्थ कळायला पाहिजे. आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप अवघड गणितांच्याकडे पुढे जाऊ. बघा पुढचा बघा. 24/25 अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा. म्हणजे काय केलं? 24/25 हा अपूर्णांक आहे, ह्याचे शेकड्यात रूपांतर करा. म्हणजे काय? जर 25 पैकी 24 तर 100 पैकी किती? तरचा अर्थ गुणाकार घेतला किंवा म्हणजेचा अर्थ गुणाकार घेतला तर 100 कुठे जातो? वरती जातो. माझ्या बरोबर म्हणायचं तुम्ही काय काय वेळेला. 25 1 25 25 चोक 100. आता 24 चोक 24चा पाडा पाठ पाहिजे. 24 चोक 96 किती? 24 चोक 96 आहे का ऑप्शन? 96. बघा नेक्स्ट पुढचं गणित बघा. 5/8 म्हणजे किती टक्के? आता मी ह्याच्यावरती तुम्हाला सांगितलेलं होतं, अपूर्णांकाचं सांगितलं, दशांश चिन्हाचं सांगितलेलं ना, तर तरी सुद्धा सोडवायचं कसं हेही मी तुम्हाला सांगेन. 5 सरळ गणित आहेत. 5/8 जेव्हा तुम्ही तो तिकडचा डेटा जर का पाठ करशीला तेव्हा तुम्हाला डायरेक्ट उत्तर येतात मित्रांनो. डायरेक्ट उत्तर
5/8 म्हणजे 12.5 12.5 12.5 12.5 जे आपण करतोय ना, मग किती दिलं इथे 5/8. 5/8 म्हणजे पहिल्याला 1, दुसऱ्याला परतनं 3 घेतोय, परतनं किती घेतोय 5 घेतोय, म्हणजे 5 म्हणजे कुठं आलं तर ह्या ठिकाणी 62.5च्या ठिकाणी. तर बघूया आपण काढून 5/8 म्हणजेचा अर्थ गुणाकार घेतला तर 100 कुठं जातं वरती जातं. बघा भाग घालूया आपण, किती आलं 5 गुणिले 100 म्हणजे 500 भागिले 8. आता बघा 8 संग 48 राहिला 2, पुन्हा 8 दुनी 16 राहिले किती 4. आता भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह घेतला, ह्याच्यावरती 0 घेतला, 8 पंचे 40 म्हणजे किती आलं 62.5 आहे का ऑप्शन मध्ये 62.5. बघा त्या ठिकाणी दुसरा ऑप्शन. कधी विचारलाय मुंबई चालक 2024 ला विचारलेला प्रश्न. आणखीन एक प्रश्न असाच विचारलाय बघा 2024च्या ह्याच्यामध्ये, सरळ सरळ जे मी दिलं 1/8 3/8 5/8 7/8 ते लक्षातच ठेवा मित्रांनो, लय सोपं आहे ते, डायरेक्ट तुम्हाला उत्तर येते. पुढचं बघा नेक्स्ट, 100 ही 12.5च्या किती पट आहे. मी तुम्हाला पहिला सांगितलं ज्याला ही लागते ते हिला कुठे घ्यायची वर घ्यायची. बघा ही म्हणजे हिला वर घ्यायची, ह्याचा अर्थ ही संख्या ज्या म्हणजे ही शब्द ज्या संख्येला लागतं त्या संख्येला वर घ्यायचं असं मला म्हणायचं. हिला कुठे घ्यायचं, हिला घेतलं वर, हिला कुठे घ्यायचं वर, आणि ज्याला चा लागतो ते चा कुठे मिळतो खाली. मग सांगा 12.5च्या खाली घेतलं बरोबर. आता पट काढायचे आपल्याला. आता दशांश चिन्हानंतर एक घर आहे, जेवढं दशांश चिन्हानंतर घर असेल जर खाली असेल तर तेवढी 0 वर द्यायचे, वरती असेल तर खाली घ्यायचे. कन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो. दशांश चिन्हानंतर एक घर आहे, 1 0 वरती दिला की हा दशांश चिन्ह निघून गेला. आता भाग घालूया आपण, 25 न भाग जातो, 25 5 125, 25 चोक 100 वरचा 0 आहे तसा, 5 1 5 5 8 40 किती पट आहे 8 पट. किती पट आहे 8 पट. लक्षात आलं. त्यामुळे लक्षात ठेवायचं ज्याला ही लागतंय ते वर आणि चा कुठे मिळतो खाली. काही वेळेला 1/8 उत्तर आलं तर तुम्हाला ऑप्शन मध्ये फसवलं जातं, तर त्यावेळेस 1/8च उत्तर द्यायचं. नेक्स्ट बघा, पुढचं बघा नेक्स्ट, 140चे किती टक्के म्हणजे 56 होतील. शब्दांचा अर्थ फक्त मांडून घ्यायचा. 140 चेचा अर्थ काय गुणाकार, किती टक्के, किती टक्के म्हणजे भागिले 100 म्हणजेचा अर्थ काय बरोबर, किती 56 म्हणजे 56 होतील. आता हे सोडवायचं आहे. आता मित्रांनो बघा काही वेळेला तुम्ही इकडच्या वरच्या वरच्यांचा भाग घालवला चालतो बरोबर चिन्हाच्या पलीकडे, तर शक्यतो लक्षात ठेवा तिथं पेपर सोडवताना तुमच्यावरती प्रेशर असतं आणि त्या प्रेशरमध्ये एखादा हातच्या चुकतो, एखादा भाग घालवाय चुकतो, मागं पडतो, परत न तुमचं तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं सरळ सरळ तुम्ही मांडणी करून घ्या, कारण जास्त वेळ काही जात नाही. बरोबर चिन्हाच्या पलीकडच्या ज्या संख्या आहेत एक अलीकडे ठेवायचं, तुम्हाला जे काढायचं आहे ते, बाकी सगळं बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्यायचं. 100 खाली आहे म्हणजे इथं कुठे येणार 100 वरती येणार. बरोबर चिन्हाच्या पलीकडची संख्या जर गुणाकार स्वरूपात असेल तर भागाकार स्वरूपात जाते, जर भागाकार स्वरूपात असेल तर गुणाकार स्वरूपात वरती जाते. आता 14 वरती आहे म्हणजे 14 कुठे येणार खाली. 14 1 14 14 दुनी 28 14 42 14 चोक 56 म्हणजे किती 4. ओके. आता किती दिलं 140 दिलं ना इथे 140 म्हणजे ह्या शून्याला हा शून्य गेला म्हणजे किती आलं 10 गुणिले 4 म्हणजे किती आलं 40. 10 गुणिले 4 म्हणजे किती आलं 40%. आहे का 40%? ऑप्शन क्रमांक 3 40%. बघा फक्त शब्दांचा अर्थ समजून घेत चला. मुंबई चालक 2023 ला आलेला प्रश्न बघा, कोणत्या संख्येचा 20% हा 40चा 30% आहे. शब्दांचा अर्थ बघा, कोणत्या संख्येचा, तुमच्या आवडत्या व्यक्तीचं नाव टाकून द्यायचं. एक्स चा म्हणजे काय गुणाकार, 20% म्हणजे काय भागिले 100, हाचा किंवा म्हणजेचा अर्थ मी सांगितलाय काय बरोबर, म्हणजेचा किंवा हाचा अर्थ काय सांगितला मी तुम्हाला बरोबर. 40 परत पुन्हा चा किती 30% आहे. पहिल्या झटक्यातच फिरवून घ्या तुम्ही, पहिल्या झटक्यातच फिरून घ्या. तुम्हाला भाग घालवायचा असला घालवू शकताय, तर फिरवलं तर वेल एकदम बेस्ट. बघा 100 कुठे गेणार इथं 100 गेला, इथं वरती गेला 100 वरती गेला. हे 20 कुठं आला इकडं 20 आला, इकडं खाली आला 20 कुठं आला तुमचा खाली. आता काय करायचं एक्स एका साईडला राहिला, सरळ भाग घालून टाका. तिथल्या तिथं करायची गणित लक्षात ठेवा मित्रांनो. परत खाली सगळं उतरून घ्यायचं हे करायचं नाही. तिथं तुम्ही पेपरवरती जर डायरेक्ट सोडलं तरी पण चालतं. बघा 100 ला 100 गेले, ह्या शून्याला हा शून्य गेला, बे के बे
बेदुनी 4 वरती 0 आहे तसा, म्हणजे 20 त्रिक 60. किती आलं उत्तर तुमचं? 60 उत्तर आलं. आहे का ऑप्शन क्रमांक 3? 60 उत्तर. चला नेक्स्ट पुढचा बघा. शब्दांचा अर्थ बघा. 100 ही 12.5च्या किती पट आहे? आता तुम्हाला माहिती आहे हिला कुठे घ्यायचं? हिला बरोबर आहे तुमचं एवढं चांगलं लक्षात राहणार, तो शब्द चांगला लक्षात राहणार. हिला वर घ्यायचं आणि 12.5 कुठे घ्यायचं? त्याला चा लागते ना, चा कुठे मिळतो? खाली 12.5. दशांश चिन्हानंतर एक घर आहे म्हणून काय करायचं? वरती 1 शून्य द्यायचं. मला वाटतं हे झालेलं गणित आहे, तरी सुद्धा ठीक आहे आपण सोडवू. 1 शून्य दिला, दशांश चिन्ह घालू. 25 न भाग जातो, 25 5 1,200, 25 चोक 100 वरती आहे तसं 0. 5 1 5 5 8 40. 8% बहुतेक झालेलं आहे गणित. नेक्स्ट बघा पुढचं. एका टेबलाची किंमत ₹1500 होती. वार्षिक सेलमध्ये किमतीवर 20% सूट देण्यात आल्यास टेबलाची किंमत काय होईल? म्हणजे काय दिल्या? एका टेबलाची किंमत काहीतरी आहे, किती आहे? ₹1500 आणि वार्षिक त्याच्यामध्ये काय दिल्या? त्यांनी सूट दिल्या. किती टक्के दिल्या सूट? त्यांनी दिल्या 20% सूट दिल्या. 20% सूट म्हणजे ह्याचा अर्थ काय? 100ची वस्तू जर का सूट दिली 20%, ₹20 कमी केले तर कितीला मिळणार आहे? ₹80. कितीला मिळणार आहे? ₹80. बघा आता बघा, म्हणजे 100ची वस्तू कितीला मिळाली? 80. मग मला सांगा ₹1500ची वस्तू आहे, 100ची वस्तू 80ला मिळत असेल तर 1500चे किती काढायचं? 20% सूट म्हणजे 100ची किती झाली? 80 झाली. सूट आली तर अशी काढायची. फक्त सूट विचारलं तरच 20 घ्यायचं, अन्यथा रक्कम विचारली तर 80 घ्यायचं. चला नेक्स्ट, म्हणजे जेवढं सूट दिली तर सूट, वाढली तर वाढ. 0ला 0 गेला, 0ला 0 गेला. 15 × 90, 15 7 5 200, 15 8 20. किती आलं? 120 वरती हा 0, म्हणजे किती आलं उत्तर तुमचं? 1200. आहे का ऑप्शन? ऑप्शन क्रमांक 2. बघा मित्रांनो, फक्त शब्दांचा अर्थ आहे, दुसरं काहीच नाही. नेक्स्ट बघा. मयुरीचा पगार दरवर्षी 5% वाढतो. जर तिचा पगार 2012 मध्ये 20,000 रुपये होता तर 2014 मध्ये काय असेल? ह्याच्यामध्ये काय काय येतात बघा. प्रत्येक वर्षी वाढ होते, ह्याच्यामध्ये लोकसंख्येची गणित असतात. प्रत्येक वर्षी लोकसंख्या वाढते किंवा कमी होते. दुसरे असतात की वृक्ष लागवड, प्रत्येक वर्षी वृक्ष लागवड लावली जाते, वृक्षांची संख्या वाढते किंवा वृक्ष तोड होते, ह्याच्यावरची इथं गणित असतात. बघा काय दिलं इथं की 20,000 आहे. किती आहे? 20,000 आहे पगार. आणि जर तुम्हाला ही गणित चांगल्या पद्धतीने जर का तुम्ही सोडवली तर तुमचा पगार आता 8व्या वेतन आयोगानुसार जवळपास 70 ते 80,000 वरती जाणार आहे. 20,000 वरती थांबाय नाही, त्याच्यासाठी कष्ट करायला पाहिजे. किती होता मयुरीचा? 20,000. असू दे त्याचा 20,000. चला किती वर्ष वाढतो? 2 वर्ष वाढलाय. 2012 पासून 14 कितीने वाढलाय? 5%. वाढ म्हणल्यावर 100त वाढ करायची, घट म्हणल्यावर 100त घट करायची. 5% वाढला म्हणजे किती झाला? 105/100. असा किती वेळा? 2 वेळा, म्हणून 105/100. चला खालचे इथले 2 शून्य गेले, वरचे 2 शून्य गेले, खालचे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता राहिले काय? 2 × 105 × 105. आता हे करताना कसं? 105 दोन्ही 210. गावठी कुट्टा काय काय ठिकाणी करून टाकायचा. किती? 210. आता 210 × 105 आपल्याला करायला पाहिजे. डायरेक्ट 105 न तुम्ही गुणलात तरी पण चालते किंवा संख्या घेऊन गुणलात तरी पण चालते. 0 शेवटीचा आहे तो 0 साईडला काढून ठेवला. 105 × 105, त्यातलं 5 राहिलं, हाच्याला गेले 10. 105 दोन्ही 210. आता कारण सोपा आहे म्हणून मी ते तसं केलं. चला किती? 210. 210 आणि हाच्याचा 10 म्हणजे किती झालं? 220. म्हणजे किती आलं? 22,050. हा एक ऑप्शन मध्ये 22,050 ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा. शब्दांचा अर्थ फक्त मित्रांनो तुम्ही फक्त बघत चला. चला झालेत वाटतं. हा हाय. 24 पैकी 144 म्हणजे किती? आता मी तुम्हाला सांगितलं पैकी कुठे घ्यायचं? खाली. चा कुठे घ्यायचं? खाली मिळतो, म्हणजे पैकी घेतलं. किती? 2400 म्हणजे 2400 पैकी म्हणजे खाली घेतलं. किती दिलंय? 44. म्हणजे किती टक्के? म्हणजेचा अर्थ गुणाकार घेतला तर काय करायचं आपण? 100 कुठे येणार? वरती येणार. आता ह्याच्यामध्ये काय येतात की पर्सेंटेज वरती गणित येतात की काय? राधाला 140 गुण मिळाले किंवा 1200 पैकी 140 गुण मिळाले म्हणजे किती टक्के मिळाले, अशा टाइप मध्ये गुणावरचे प्रश्न असतात. बघा इथे किती? 2400 पैकी 140 म्हणजे 100 पैकी किती? खालच्या 2 शून्याला वरच्या 2 शून्य गेले. पुन्हा किती ना? हे 144 12चा वर्ग आहे. लक्षात येते आपण. तुम्हाला 24चा पाढा पाठ असेल तर वेल अँड गुड, तर जरी पाठ नसेल तरी सुद्धा तुम्हाला येतं. 24 × 44 येतं. तर तुम्ही 12 जरी घालवला तर 12 दोन्ही
24 आणि हा 12चा वर्ग म्हणून 12 बे के बे बेसक 12 किती आलं उत्तर तुमचं 6 किती आलं उत्तर 6%. नेक्स्ट बघा म्हणजे शब्दांचा अर्थ समजून 1200चे 20% एकदम सोपं आहे. मुंबई 2021 ला विचारलेला 1200चे म्हणजे गुणाकार 20%. शून्याला शून्य गेला ह्या शून्याला शून्य गेला 12 दुनी 24 वरती 1 0 24 वरती 1 0 म्हणजे किती 240. नेक्स्ट बघा पुढचं किती सोपी सोपी गणित आहेत बघा. हा किती दिलाय मुंबई चालक 2024 ला आता रिसेंट विचारलेला प्रश्न बघा. अमोलने एक मोबाईल 12,280 रुपयाला खरेदी केला व 14,440 रुपयाला विकला तर त्याला या व्यवहारामध्ये किती टक्के नफा झाला. आता बघा 12,000ला मोबाईल खरेदी केला आणि 14,000ला विकला तर नफा होणार आहे का तोटा तर नफा होणार आहे डेफिनेटली नफा. मग कितीला खरेदी केला 12,280 रुपयाला. विचारले काय तर किती रुपये नफा झाला. काही वेळेला नफा विचारतील आणि काही वेळेला किती टक्के नफा झाला विचारतील. मग जेवढा नफा झालाय जेवढ्या रकमेवरती झालाय त्या रकमेवरती एवढा नफा तर 100ला किती जर टक्क्यात विचारले तर हे तर सरळ सरळ फक्त नफा विचारलाय. नफा म्हणल्यानंतर काय करायचे सरळ त्यांची वजाबाकी करायची. विकलाय कितीला 14,440 रुपयाला विकलाय आणि घेतला होता कितीला त्यानं मोबाईल घेतला होता 12,280 रुपयाला. ह्यांची वजाबाकी म्हणजे काय आलं तुमचं फायनल उत्तर आलं. किती आलं 0 14तून 8 गेले 6 राहिले इथं 3 राहिले 3तून 2 गेले 1 राहिला आणि इथं राहिले 2 म्हणजे किती आलं 2160 रुपये म्हणजे 2160 आहे का ऑप्शन 2160. सोपी सोपी गणित विचारलेले आहेत मित्रांनो. बघा नेक्स्ट बघा पुढचा. एक मोटरसायकल रुपये 18,000ला किमतीला विकली तेव्हा त्याला 12.5% काय झाले नफा असेल ना इथं काय असणार नफा झाला तर त्या मोटरसायकलीची खरेदी किंमत किती. आता बघा काढायचं काय खरेदी किंमत म्हणजे पहिली किंमत काढायची आहे. त्यांनी दिल्या किती विक्री किंमत. जर सरळ जर का समोर जायचं असेल म्हणजे खरेदी किमतीवरून पुढे नफा झाला किंवा तोटा झाला सरळ जाताना आपण सरळ जातो आणि जेव्हा मागे येतोय ना आपण म्हणजे मागची किंमत काढायची आपल्याला विक्री किंमत दिल्याने मागची किंमत काढायची आहे तर उलट येतोय खाली डोकं वर पाय म्हणजे काय करायची रक्कम आहे तशी लिहून घेतली पुढे इथं 18,000. आता काय सांगितलंय काय झालं त्याला 12.5% नफा झालाय. नफा झाला म्हटल्यानंतर किती येणार 112.5. आता मी सांगितलं मागे येताना मागाशी काय करत होतो आपण टक्के खाली घेत होतो वरती काय असेल ते नफा किंवा तोटा घेत होतो. आता काय करायचं उलट मागे येतोय मागची खरेदी किंमत काढायची आहे म्हणल्यावर इथं काय करायचं हे उलट करायचं 112.5 आणि वरती काय येणार त्याचं वरती येणार किती दिले त्यांनी 100. 112.5 म्हणजे काय येणार 100 येणार कारण 100 खाली घेत होतो. पाठीमागची खरेदी किंमत काढताना फक्त उलट करायचं दुसरं काहीच करायचं नाही. पाठीमागची म्हणजे खरेदी किंमत काढताना फक्त उलट एवढंच लक्षात ठेवा. पाठीमागची किंमत काढताना उलट पाठीमागची किंमत काढताना उलट आणि पुढे जाताना सरळ. बघा काढूया आपण खरेदी किंमत भागावूया. दशांश चिन्हानंतर एक घर आहे म्हणून काय करायचं 1 0 वरती द्यायचं दशांश चिन्ह काढून टाकायचं. आता किती भाग जातो याला 25 न जातो दिसतो आपल्याला सांगा 25 चोक 100 राहिले किती 12 म्हणजे किती झालं 125. 25 5 1,200 खाली 25 न भागाला वरती पण 25 चोक 100 वरची 0 आहे तसं. आता किती भाग जातो बघा परत पुन्हा 5 न जातो 5 8 40 खाली 5 9 45 पुन्हा 9 न जातो बघा 9 1 9 9 दोन्ही 18 म्हणजे किती आलं इथे 2000 गुणिले 8 म्हणजे 8 दोन्ही 16 किती आलं 16 वरती 3 0 म्हणजे किती झालं 16,000. मूळ किंमत किती होती त्याची 16,000 आहे ना. एवढंच लक्षात ठेवायचं. पुढची किंमत काढायचं असेल तर सरळ जायचं मागची किंमत काढायचं जर का झालं तर उलट यायचं म्हणजे काय खाली डोकं वर पाय. चला नेक्स्ट पुढचं बघा झाले संपले बहुतेक संपले. आणखीन पुढच्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.